आधी लोक म्हणायचे व्यसन लागतं ते दारूचं लागतं, व्यसन लागतं ते सिगारेटचं लागतं. पण आज मला सांगा, आजकाल सगळ्यांना कशाचं व्यसन लागले बरं? अगदी बरोबर, सगळ्यांना स्मार्टफोनचं व्यसन लागले. माझं पण बघा ना, रोज सकाळी उठायचं आणि सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिलं काम मोबाईल घ्यायचा, गुड मॉर्निंग मेसेज सर्व ग्रुप मध्ये पाठवायचा. गेल्या महिन्यात काय झालं माहितीये का? माझ्या गटातील लोक मला म्हणू लागले, गण्या तुझ्या मेसेज मुळेच सूर्य उगवतो असं वाटतंय. एक दिवस काय झालं माहितीये का, मला उठायला उशीर झाला, त्यामुळे मेसेज पाठवायला उशीर झाला ना. एका काकूचा फोन आला ना, विचारू लागल्या, गण्या तब्येत ठीक आहे ना? सूर्य उगवला नाही म्हणून म्हटलं. अहो या मोबाईलचा नादच बेकार. तुम्हाला सांगतो, टॉयलेट मध्ये ह्याला घेऊन गेला नाही ना, हे पण व्यवस्थित होत नाही आता. म्हणून ह्या मोबाईलचा नाद सोडून द्यायचा, ह्या मोबाईलचं व्यसन सोडून द्यायचं असं ठरवलंय मी. ठरवतो, परंतु ह्याची सवय तर जातच नाही. पण एक दिवस असं केलं की एक दिवस मी मोबाईलच वापरला नाही. दुसऱ्या दिवशी चार चौघे म्हणू लागले, गण्या जिवंत आहेस की नाही? आता काय करावं? अहो मित्रांनो, हा मोबाईल चांगला आहे, पण ह्या मोबाईलवर आपला ताबा पाहिजे. नाहीतर आपण मोबाईलच्या स्क्रीन मध्ये गुंतून राहू आणि बाहेरचं जग विसरून बसू.